केंद्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे। राज्यातील सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्यात आलेली असून 7 फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन खरेदी केली जाणार आहे। नांदेडमध्ये आवक वाढल्याने टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झालेली आहे। 20 रुपये ते 35 रुपये किलो विकणाऱ्या टोमॅटोचे दर थेट 8 ते 10 रुपये किलोवरती आल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदा कापसाचा भाव 7,000च्या पुढे जात नसल्याने कापसाच्या दरवाढीची आशा मावळलेली आहे। भाव वाढण्याच्या अपेक्षेने घरात कापूस साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांचं आर्थिक बजेट आता कोलमडलंय। जळगाव जिल्ह्यातील केळी पिकावरती कुकुंबर मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव झालेला आहे। त्यामुळे 70,000 हेक्टरवरील पीक बाधित होण्याचा धोका वाढलाय। नुकसान होणाऱ्या भीतीने शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये आता भर पडली आहे। जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यामध्ये शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरणाऱ्या बोदवड सिंचन योजनेचं काम संथ गतीने सुरू आहे। याचं भूमिपूजन तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पार पडलं। त्यामुळे आता या योजनेला गती कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। हिंगोलीच्या वसमत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात केळी पिकाची लागवड करण्यात आली आहे। या केळ्यांना परराज्यासह विदेशात सुद्धा मागणी आहे। त्यामुळे यंदा चांगला नफा मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते। यावेळेला माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी बावनकुळेंना सोनेरी मुकुट घालत स्वागत केलेलं आहे। बावनकुळे पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच अमरावतीच्या दौऱ्यावरती होते। सांगलीच्या हरिपूरमध्ये म्हशी आणि रेडकू पळवण्याची शर्यत पार पडली। विशाळी यात्रेच्या निमित्ताने या शर्यतांचं आयोजन करण्यात आलं होतं। विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा 2 फेब्रुवारीला पार पडणार आहे। या विवाह सोहळ्यासाठी पंढरपुरातील मंदिर समितीकडून तयारी करण्यात आलेली आहे। तसंच भाविकांनी विठ्ठल रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्यासाठी पोशाख दिलेला आहे। सांगलीच्या मिरज तालुक्यातील किवठे पिरान गावामध्ये 3 गव्यांचा वावर दिसून आलेला आहे। गावच्या शेतामध्ये या गव्यांनी धुमाकूळ घातलेला आहे। त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे। जळगावच्या कासोदा इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील काँक्रिटीकरणाच्या कामाचं गुलाबराव पाटलांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। यावेळेला आमदार अमोल पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्यासह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। पिंपरी चिंचवड शहरातील चिखली कुदळवाडी परिसरातील अनधिकृत बांधकामावरती कारवाई करण्यात येणार असल्याचं महापालिकेने सांगितलेलं आहे। तर गेल्या 30 वर्षांपासून महापालिका आमच्याकडून कर घेते, तेव्हाही बांधकामं अनधिकृत नव्हेत का असा सवाल स्थानिकांनी केला आहे। नाशिकच्या सिडको परिसरामध्ये एका घरात सामूहिक नमाज पठण केलं जात असल्याने 2 धर्मियांमध्ये वाद झालेला आहे। बाहेरील नागरिक या ठिकाणी नमाज पठणासाठी येत असल्यामुळे स्थानिकांना त्रास होत होता। घरातील सामूहिक नमाज पठण बंद करण्याची मागणी करत स्थानिकांनी आंदोलन केलेलं आहे। त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। संभाजीनगरच्या किराडपुडा भागात महानगरपालिकेकडून दूषित पाण्याचा पुरवठा केला जातोय। दूषित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। दरम्यान पालिका समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। जळगाव जिल्ह्यातील महिला बचत गटांना 500 कोटींचं कर्ज वितरण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे। बँकांनी महिलांना वैयक्तिक कर्ज द्यावं अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना दिल्या। पर्यटकांना आपत्कालीन वेळेत तात्काळ मदत मिळण्यासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषदेची आपत्ती व्यवस्थापन टीम सज्ज झालेली आहे। बोटीच्या सहाय्याने प्रत्यक्ष बचाव कार्याचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं। शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2023 अभियान यामध्ये श्रीवर्धन नगर परिषदेने कोकण विभागात प्रथम स्थान मिळवलेलं आहे। श्रीवर्धन नगर परिषदेला कचरामुक्त शहर असं नामांकन मिळालंय। केंद्र सरकारच्या विविध भागातील 18,000 विविध पदांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे परीक्षा घेतली जाते। मात्र स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। विद्यार्थ्यांना आता पुन्हा टायपिंगची परीक्षा द्यावी लागणार आहे। नाशिकच्या पवननगर परिसरामध्ये पाण्याच्या पाईपलाईनचं खोदकाम सुरू असताना MNGLची पाईपलाईन फुटलेली आहे। पाईपलाईन फुटल्यामुळे गॅस गळती झाली। त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली। जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढतोय। आता दिवसा सुद्धा बिबट्याचं दर्शन होऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। भर शिवारामध्ये बिबट्याचं दर्शन झालंय।
वर्ध्याच्या घोराडीकडे संत केजाजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अश्व आणि भाविकांच्या टाळ मृदुंगांच्या गजरामध्ये रिंगण सोहळा पार पडलेला आहे। या सोहळ्यामध्ये अनेक भाविकांनी हजेरी लावली। हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात परिसर आणि जिल्हाधिकारी कार्यालयात मिशन 100 डे अंतर्गत स्वच्छता करण्यात आलेली आहे। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून स्वच्छता केली आहे। सर्व शिक्षण संस्थांमध्ये संशोधनासाठी प्रयोगशाळा उभारण्यात देशाची गरज असल्याचं मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं। जालना सिल्लोड जळगाव रेल्वे मार्गावरून शिवसेना आणि भाजपामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झालेली आहे। रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांकडून श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। पुणे जिल्ह्याच्या खेडमध्ये प्राथमिक शिक्षकाकडून पाणी बचतीबाबत जनजागृती करण्यात येते। शिक्षक संजय नाईकरे यांचा डॉलसेज सेव्ह वॉटर या उपक्रमाचं कौतुक केलं जात आहे। वाढती गुन्हेगारी नियंत्रणात येण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात पोलीस अधीक्षकांनी नवीन पॅटर्न राबवण्याचा संकल्प केलेला आहे। त्याला ग्राम सुरक्षा दल असं नाव देण्यात आलंय। जिल्ह्यातील 31 पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या 2000 पेक्षा जास्त गावांमध्ये हे दल राहणार आहे। छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। पाळीव कुत्र्याने त्याच्या मालकिणीसमोरच भटक्या कुत्र्यावरती हल्ला करत त्याला रक्तबंबाळ केलेला आहे। मात्र कुत्र्याची मालकीण हा सर्व प्रकार पाहत उभी राहिल्याने कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप केलेला नाहीये। त्यामुळे भटक्या कुत्र्याला त्याचा जीव गमवावा लागलाय। या घटनेविरोधात कुत्र्याच्या मालकिणीवरती जवाहरनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोलापूर जिल्ह्यात बर्ड फ्लूचा धोका टाळण्यासाठी प्रशासनाकडून योग्य उपाययोजना करण्यात येत आहे। यासाठी पोल्ट्री फार्म धारकांकडून योग्य ती दक्षता घेतली जाते। महाडजवळील वीर रेल्वे स्थानकावरून शेगाव अमरावतीसाठी 1 दिवसाची विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येणार आहे। 11 फेब्रुवारीला ही रेल्वे रात्री 10 वाजता वीर रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे। अलिबाग तालुक्यातील मिळकतखार खाडीमध्ये बेकायदा भराव टाकण्यात आलेला या विरोधात शेतकरी आक्रमक झालेले आहेत। राख थेट कांदळणाच्या मुळावरती पडल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। मुक्ताईनगरमध्ये आदिशक्ती मुक्ताईच्या परिक्रमा उत्सवाला सुरुवात झालेली आहे। हजारो वर्षांची परंपरा असलेल्या उत्सवानिमित्ताने देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। त्यामुळे सर्वत्र टाळ मृदुंगाचा गजर पाहायला मिळतोय। छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठा योजनेचं काम 90% पूर्ण झालंय। त्यामुळे एप्रिलपासून शहराला 1 दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करणार असा विश्वास पालकमंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे। सोलापूर महानगरपालिकेचा अजब कारभार समोर आलेला आहे। उजनी ते सोलापूर दुहेरी पाईपलाईनच्या कामादरम्यान जलशुद्धीकरण केंद्राची जागा ही महानगरपालिकेच्या ताब्यात नसताना टेंडर निघालाच कसा असा सवाल उपस्थित करत आमदार देवेंद्र कोठे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महानगरपालिका प्रशासनाला धारेवर धरले। धाराशिवमधील अतिक्रमण हटण्यास सुरुवात झालेली आहे। बांधकाम विभागाने पहिल्याच दिवशी तब्बल 200 अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केलेलं आहे। तर आणखीन 400 अतिक्रमण काढणार असल्याची माहिती समोर येते। मालेगाव शहरातील एका लॉनमध्ये शिरलेल्या बिबट्याला रूममध्ये बंद करणाऱ्या शाळकरी मुलाला राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। मोहितने दाखवलेल्या धाडसाची दखल घेत भारतीय बाल कल्याण परिषदेने त्याचा गौरव केला आहे। राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रवासासाठी कधी काळी सेवेस तत्पर असलेली एसटी महामंडळाची बस सध्या खेड्यापाड्यातून गायब झालेली आहे। मात्र लांब पल्ल्याच्या मार्गावरती एसटी बस ऐवजी खासगी बस धावतात। त्यामुळे ग्रामीण भागात प्रचंड हाल सुरू आहे। आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। फडणवीस शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचं षडयंत्राचं प्रकरण अखेर या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी समिती नियुक्त करण्यात आलेली आहे। न्यूज 18 लोकमतने सातत्याने बातमीचा पाठपुरावा केलेला होता। मविया सरकार काळातील तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये मोठं षडयंत्र रचलं गेलं असा दावा करण्यात आलेला आहे। तपास अधिकाऱ्यांकडे सादर या पेनड्राईव्हमध्ये स्टिंग ऑपरेशन त्यात बघायला मिळत आहे। तर मुंबई उच्च न्यायालयात पेनड्राईव्ह सादर करण्यात आलेला आहे। यूएलसी घोटाळ्याचा ठपका लावून तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे